विधानसभा निवडणूक लागणार आहे, तर एक मतदार म्हणून सरकारकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता गेल्या 5 वर्षामध्ये आपण जे बघतोय की एक सरकार आलं तर त्या सरकारला नीटपणे काम करायच्या आधी कुठंतरी ईडीचा धाक दाखवला जातो, कुठंतरी कशाची भीती दाखवली जाते, कुठंतरी आमिष दाखवलं जातं. त्या सरकारमधले लोक फोडून अजून नवीन सरकार स्थापन केलं जातं. परत अजून त्या सरकारमध्ये काही दुसरे लोक असतील तर परत अजून दुसऱ्यांना फोडलं जातं. एक आपण पूर्ण देशामध्ये जर परिस्थिती बघितली तर आज सगळीकडे हीच परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला जनता जी आहे तर ते पूर्णपणे कंटाळलेली आहे. कारण गेल्या 10 वर्षामध्ये आपण बघितलं होतं की ह्याच्या आधी आपल्या माननीय पंतप्रधानांनी असं सांगितलं होतं की आम्ही सगळ्यांना रोजगार देऊ, प्रत्येकाला 15 लाख रुपये देऊ. 15 लाख तर आलेच नाहीत, पण इतकी बेरोजगारीची परिस्थिती वाढलेली की आज मी BSc BEd झालेला माणूस आहे, तरी सुद्धा आज शिक्षक भरतीचा मुद्दा असेल, अशा भरपूर मुद्द्यावर, कुठल्याही मुद्द्यावर आजच्या काळातला जो युवा आहे तर तो युवा पूर्ण सरकारवरती नाराज आहे. आणि ज्यांच्यावरती आरोप केले की बाबा 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा असेल, चक्की पिसिंग आणि आता त्यांच्याबरोबर ही करायला लागलेत किसिंग, तर काय म्हणजे कुठं परिस्थिती नेमकी चालली तेच कळानं झाले. आणि अशोकराव चव्हाणवरती आरोप केले की हे लीडर नाही, हे लीडर नाही, डीलर आहेत. तर आता त्या डीलर बरोबर डील करून कुठं नेमकं आज आपला महाराष्ट्र न्यायचं काम हे चालवलेलं आहे. तर हेच आपल्याला या ठिकाणी समजना झालेलं आहे. एक तुम्हाला एक लिस्ट मी या ठिकाणी आहे माझ्याकडं, तर त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की ह्याच्यामध्ये बघा तुम्ही जवळपास एक किती जणांचे घोटाळे आहेत आणि त्याच्यामध्ये जेवढे काही ही झालेले स्वच्छ झालेले तर त्यांचं काम कसं झालंय, पदरी पडलं आणि निर्मल्य झालं असं काम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल सुरुवातीला आपल्या महाराष्ट्राचे फेकप्रिय उपमुख्यमंत्री जे आहेत तर ते अजित पवार, तर यांच्यावरती ऑगस्ट 2019 मध्ये केस फाईल केलेली होती आणि त्यांनी जुलै 2023 मध्ये बीजेपीच्या वॉशिंग मशीनमध्ये त्यांना टाकलं की पूर्ण ते चांगलं रिन म्हणजे जसं कपडे धुवून निघतात भारी, तर तसं ते धुवून निघाल्यासारखं झालं. त्याच्यानंतर त्यांचे सहकारी असतील प्रफुल्ल पटेल, त्यांच्यावरती सुद्धा मे 2017 मध्ये केस फाईल केलेली होती. त्यांनी पण जुलै 2023 मध्ये ही केल्यानंतर प्रवेश केल्यानंतर त्यांना त्यांची फाईल मार्च 2024 मध्ये क्लोज करण्यात आली. त्याच्यानंतर प्रताप सरनाईक असतील, त्यांच्यावरती नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांच्यावरती केस फाईल केलेली होती. परत अजून नंतर हेमंत बिस्वा शर्मा असतील, तर ज्यांना आधी आपले जे देशाचे गृहमंत्री होते अमित शाह, तर त्यांच्यावरती ते आरोप करत होते. मग आता ते तिकडे गेल्यामुळं काही ते आरोप निर्दोष झाले का, तर ते झाल्यानंतर हसन मुश्रीफ असतील, हसन मुश्रीफ यांच्यावरती सुद्धा फेब्रुवारी 2023 मध्ये केस फाईल केलेली होती. नंतर त्यांच्यावरती सुद्धा त्यांची फाईल क्लोज करण्यात आली. परत भावना गवळी असतील, ऑगस्ट 2021 मध्ये त्यांच्यावरती केस फाईल करण्यात आलेली होती. त्यांनी नंतर बीजेपी सोबत गेल्यानंतर परत अजून त्यांची जी फाईल आहे तर ती क्लोज करण्यात आली. त्याच्यानंतर यामिनी जाधव असतील, यशवंत जाधव असतील, तर यांना कुठंतरी परत अजून एक त्यांच्या बीजेपीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर CM रमेश असतील, त्याच्यानंतर रणिंदर सिंग असतील, संजय सेठ, त्याच्यानंतर शुभेंदू अधिकारी असतील, के गीता असतील, सावंत चटर्जी असतील, छगन भुजबळ असतील, त्याच्यानंतर कृपाशंकर सिंग असतील, दिगंबर कामत असतील, अशोकराव चव्हाण असतील, नवीन जिंदाल असतील, त्याच्यानंतर तापस रॉय असतील, अर्चना पाटील असतील, त्याच्यानंतर आहे गीता कोडा, त्याच्यानंतर बाबा सिद्दीकी असतील. हा काय म्हणायचं म्हणजे आता इथे घोटाळे करते ते तुमचं म्हणणं आहे? हा. बीजेपी म्हणजे कुठंतरी अशी परिस्थिती झालेली आहे की तुम्ही घोटाळा करा आणि परत आमच्या बीजेपी मध्ये या, आम्ही तुम्हाला स्वच्छ करून देऊ. बाकीच्या देशाचे जे काही मुद्दे आहेत, आता मला सांगा, ह्याच्या आधी त्यांनी सांगितलं की बाबा आता रामराज्य आलेलं, मग ह्याच्या आधी काय रावण राज्य चालू होतं का? असा कुठंतरी एक प्रश्न सगळ्याच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे ना. ह्याच्या आधी काय रावण राज्य होतं का आपल्या ह्याच्यामध्ये? अहो, आज देशातल्या लोकांच्या हाताला काम नाही आणि तुम्ही कुठंतरी फक्त एक राम मंदिराचा मुद्दा असेल, 370चा मुद्दा असेल, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचा मुद्दा असेल, ह्या मुद्द्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करताय. मग बाकीच्या इतर जे काही युवांचे रोजगार असतील, त्याच्यानंतर इतर काही शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ह्याच्यावरती तुम्ही कधी बोलणार आहेत? विकासावरती तुम्ही कधी बोलणार आहेत? तुम्ही इतर ते विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून बाकीच्याच मुद्द्यावरती तुम्ही भरकटायला लागलात. मतदारांना एक दिशाभूल करण्याचं काम हे आपल्या फेकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत ना, ह्यांनी केलेलं आहे. आता जी लढत होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये, जे उमेदवार आहेत अर्चना पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे, तर काय वाटतंय कुणाचं पारडं जड राहील? आता धाराशिव मतदारसंघाचा जर विचार केला तर पहिल्यापासून धाराशिव मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका येण्याचं काम नाही. तर ओमराजे निंबाळकर
हे गेल्या वेळेस जेवढ्या मताधिक्यानं निवडून आलेले होते त्याच्यापेक्षा जास्त मताधिक्यानं ह्या वेळेस निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे.